रामकृष्ण हरी, जय शिवराय, जय शंभूराज. मी संतोष आणि स्वागत करतो तुमचं शेतकरी ब्रँड पुणे ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण आले सायगाव, वेताळेश्वर महाराजांची यात्रा आहे सायगावला, तालुका खेड, जिल्हा पुणे. तर आढावा मुलाखत घेते. नवीन असेल सबस्क्राईब करा. कशी वाटली मुलाखत कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद. शुभम 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 सोन्या हरिनाथा हरिनाथा हाते हाते गर्दीनं भरला घाटे पुतळीनं भरणारा तुला भाई हरला या मळवत नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत आता एकच फक्त बैलगाडा शर्यत. आवाज येईन ना. रामकृष्ण हरी, जय शिवराय, जय शंभूराज. जय शंभूराज. तर आपलं घाट किती फूट असणार आहे? आमचं वेताळेश्वर महाराजांचा उत्सव आम्ही या ठिकाणी सालाबादप्रमाणे साजरा करतोय. 4 तारखेला आणि 5 तारखेला असे 2 दिवस आम्ही बैलगाड्याच्या शर्यती भरवलेल्या आहेत. आमचा मागच्या वर्षी अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला बैलगाडा मालकांनी सहकार्य केलं, सहभाग या ठिकाणी नोंदवला. आणि यावर्षी आम्ही 400 फुटाचा घाट लावणार आहे. मागच्या वर्षी 390 फूट होता. बैलगाडा मालक चांगले खुश झाले, चांगल्या बाऱ्या पण घाटामध्ये झाल्या. ह्या वर्षी 10 फुटाने आम्ही घाट वाढवणार आहे, जेणेकरून काय होईल माहिती का, ह्या वर्षी आम्ही 3ऱ्या वर्षासाठी ट्रॅक्टर ठेवलेला आहे. मग त्यामुळं आमच्याकडं आता आज टोकन होते आमचे, उद्या पण टोकन आहेत सकाळी. आज आमच्याकडे 170 टोकन झालेले आहेत 1 तास 2 तासामध्ये, आणि 31 टोकन आता आले आहेत अजून, म्हणजे 200 टोकन आज झालेत. उद्या पण आमच्याकडे 50-60 टोकन किंवा 100 टोकन येतील. म्हणजे 250-300 टोकन होणार 2 दिवस यात्रा आम्ही नियोजन केले. नियोजन एकदम परफेक्ट केलेलं आहे. त्यामुळं आम्हाला आशा आहे की तालुक्यातले जिल्ह्यातले चांगले गाडा मालक, आता आमच्याकडे जुन्नरचे गाडा मालकांनी सहभाग घेतला आहे. इकडे मावळ तालुक्यातले बरेच गाडा मालक आलेले आहेत, नवला कुंभऱ्याचे, त्यानंतर इकडे भोसरी, बरेच म्हणजे
आपल्या पुणे जिल्ह्यातल्या चारही बाजूंचे गाडा मालक आपल्याकडे आलेले आहेत. पंचक्रोशीतले गाडा मालक दरवर्षी असतात आणि बऱ्यापैकी प्रतिसाद आहे. त्यामुळे आम्ही 400 फूट घाट यावर्षी लावणार आहे. तर आता घाट किती दिवस आहे? 2 दिवस घाट आहे, 4 तारखेला आणि 5 तारखेला. मला सांगा की ग्रामीण भाग आहे, तर आता तुम्हाला सहकार्य कसं कुठनं झालं काय? आता आमचं गाव तसं एक सर्वसाधारण शेतकरी प्रधान गाव आहे. आमच्या गावातले जे मुंबई पुण्याला जे ग्रामस्थ आहेत त्यांचं आम्हाला मोलाचं सहकार्य आहे. ते आम्हाला दरवर्षी देणगी जमा करतात, आमच्याकडे व्हॉट्सअपला मोबाईलला पाठवून देतात, यूट्यूब गुगल पेला वगैरे. म्हणजे असं आम्हाला मुंबईला पुण्याला देणग्या जमा करायला जायची गरज पडत नाही. आता जागेवरती आम्हाला मुंबईकर पुणेकर मंडळी पैसे पोहोचवतात. त्या माध्यमातून गावातले ग्रामस्थ देणगी देतात. आमच्या गावातले जे उद्योजक आहेत त्यांनी सगळी बक्षीस दिलीत. आपल्या तालुक्यातले जे पुढारी मंडळी ते सुद्धा आम्हाला दरवर्षी सहकार्य करतात. आणि अशा प्रकारे आम्ही पहिल्या क्रमांकासाठी 55,000 रुपयाचं बक्षीस आहे, दुसऱ्या क्रमांकाला 44,000, तिसऱ्या क्रमांकाला 33,000 आणि फायनलसाठी CD डिलक्स गाडी आहे. आणि 2 नंबर फायनलला 31,000 रुपये, 3 नंबर फायनलला 21,000 आणि नंतर फ्रीज, TV असे टप्प्याटप्प्याने फॅन, LCD TV अशी बक्षीस आहेत आमच्याकडे. बरं, आता मला सांगा की गावच्या गाड्यांना किती प्राधान्य राहणार आहे आणि बाहेरच्या गाड्यांना किती प्राधान्य? गावचे गाड्याने 100% टोकननुसार सोडणार आम्ही. गावचे गाडे वशिलेबाजी असा घोटाळा आम्ही काही कधी करतच नाही. नियमानुसार जे शासनाचा जो नियम आहे किंवा अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचा जो नियम आहे त्या नियमाला धरूनच आम्ही या ठिकाणी शर्यत घेणार आहे, जेणेकरून असं गैरवर्तन कोणतं होणार नाही आणि गालबोट यात्रेला लागणार नाही. यात्रा म्हणजे कसं, एक मागच्या वर्षी आम्हाला चांगला प्रतिसाद भेटला. आमचं गाव छोटंच आहे, एक दिवसाची यात्रा आमची भरायची. गाडा आमचा 4 वाजता पूर्वी चालू व्हायचा आणि 6 वाजता संपायचा. पण मागच्या वर्षी आम्ही 2 दिवसामध्ये उरकत नव्हतं, पण आम्ही 2 दिवसाचंच नियोजन केलं, जेणेकरून आमचा अनुभव थोडासा कमी होता. आमचे ज्येष्ठ मंडळीत गावातले नाही का, त्यांनी आम्हाला थोडंसं मार्गदर्शन केलं आणि त्यानुसार आम्ही यात्रेचं स्वरूप मागच्या वर्षी 2 दिवसाचं ठेवलं. आणि यावर्षी पण चांगल्या प्रकारे ज्येष्ठांचं मार्गदर्शन आहे, त्यांच्या नियोजनाखाली आम्ही एक कामकाज चालू आहे आमचं. बरं, घाट कितीत फुटणार आहे? घाट आपला 12 सेकंद. आणि आपले नियम काय असणार आहेत? नियम अटी काय राहणार आहेत? नियम अटी बाबा बोला ना, तिथे सांग. नियम अटी जे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने जे लावून दिले तेच नियम अटी राहणार आहेत. बैलांवरती काय अत्याचार होणार नाही किंवा काठी वगैरे काय कुठं तसलं काहीच चालणार नाही. तसं काय आढळून आल्यास लगेच आम्ही व्हिडिओ काढून अखिल भारतीयच्या ग्रुपला टाकणार किंवा जे पदाधिकारी आहेत आमचे खेड तालुक्याचे त्यांना लगेच कळवणार आणि काय योग्य ती कारवाई असणार ती होणार लगेच. किंवा तो गाडा आम्ही इनामात बात करणार, त्याला बात करून टाकू. बैलांना मारहाणी झालीच नाही पाहिजे. गाडा एकदम शासनाने जे नियम घालून दिले त्यानुसारच पळवले पाहिजे. बरं, बैलगाड्यात 4 बैलच पाहिजे, गुढी नाही पाहिजे, हा पण नियम आहे. त्यानंतर तुमचे सिरियल टोकन प्रमाणे जे नंबर प्रमाणे आहेत त्याप्रमाणेच गाडी घेतली पाहिजेत. म्हणजे जे शासनाचे नियम आहेत त्याप्रमाणेच आम्ही या ठिकाणी कामकाज करणार आहे. 100% फिटनेस सर्टिफिकेट पाहिजे, ते कंपल्सरी फिटनेस सर्टिफिकेट. या ठिकाणी कसं आहे, आता आमच्या गावचे साहेब आहेत, कलेक्टर साहेब आहेत, त्यांनी आम्हाला हा घाट बांधून दिला मागच्या वर्षी. आणि घाटाचं नाव बऱ्यापैकी आमचं तालुक्यात जिल्ह्यात झालं. आम्हाला जुन्नरपासून लोकांचे फोन आहेत आणि इकडे मावळ तालुक्यापासून शिरूर तालुक्यातून लोकांचे फोन आहेत की आमचा टोकन तुमच्याकडे घ्या. म्हणजे आम्हाला प्रतिसाद यात्रेला चांगला आहे. चांगली यात्रा आमची जोरदार भरणार. आम्ही सगळ्यांना समान न्याय देणार. वशिलेबाजी अजिबात करायची नाही. मागच्या वर्षी आमच्याकडं गढ्याळावाले पण बाहेरचे होते, निशाणवाले पण बाहेरचे होते. यावर्षी पण आमचं तेच नियोजन आहे. फक्त आम्हाला बाबा ते तिकडे चेअरमन काही ऍडजस्ट झाले नाही, तर आम्ही दुसरा बाहेरचा माणूस ठेवणार. गावातला माणूस ठेवायचा जेणेकरून बाबा यात्रेला गालबोट नाही लागलं पाहिजे. कोणी म्हटलं नाही पाहिजे की बाबा याच्या जवळचा तो किंवा माझ्या जवळचा हा आणि त्यांनी वशिलेबाजी केली, असं नाही करायचं अजिबात. जे शासनाचे नियम आहेत त्यानुसार. आणि पारंपरिक उत्सव आहे, शेतकऱ्याचा खेळ आहे बाबा. बैलगाडा शर्यत म्हणजे एक शेतकऱ्याचा आनंद आहे आणि त्या आनंदामध्ये आपण काहीतरी व्यत्यय आणायचा. जे सरळ मार्गाने जर चाललंय ना तर सरळ मार्गाने चालून द्यायचं, असं आमचं ठरलंय. फायनल कसे असणार आहे? फायनल मागच्या वर्षी काय केलं, आम्ही 2 व्हीलर ठेवल्या होत्या 2. मागच्या वर्षी जरा 4 लोकांमध्ये 2 व्हीलर दिली ती, पण ह्या वर्षी जी 2 व्हीलर आहे ती आम्ही 2 लोकांमध्ये देणार आहे. दोघांमध्ये म्हणजे 2 लोकांमध्ये टच पॉईंट धरणार, 2 टच पॉईंट एकत्र करायचे आणि दोघांमध्ये एक 2 व्हीलर द्यायची. त्यानंतर फ्रीज सेपरेट आहे दोघांना, टीव्ही पण दोघांना सेपरेट आहे, सेपरेट बाकीची सेपरेट आहे. फक्त एक 2 व्हीलर आहे आणि ट्रॅक्टर आहे 3ऱ्या वर्षासाठी. ज्यांच्या पुढचे 3 वर्षापर्यंत 25, 26, 27 ला त्या 3 वर्षासाठी ट्रॅक्टर आम्ही ठेवलेला आहे. आणि अजूनही मी वेळ गेलेली नाही. जर आता जो आपला मुलाखत चाली ज्यांच्यापर्यंत पोहोचल त्यांना विनंती की त्यांनी आमच्याशी संपर्क करावा. पहिलंच वर्ष आहे ट्रॅक्टरसाठी. तुम्हाला याच्यात स्पर्धेत सहभाग घेता येऊ शकतो. चांगल्या चांगल्या नामांकित बाऱ्या या ठिकाणी येऊ शकतात, आलेल्या पण आहेत आणि येऊ पण शकतात. आणि त्या माध्यमातून मग काय होईल माहिती का, की चांगल्या बैलगाडा मालकांना पण न्याय भेटेल. कारण की आमचा घाट हा एकदम देखना आणि
सुसज्ज असा घाट आहे. कारण की मागच्या वर्षी एकाही बैलाला दुखापत झाली नाही घाटामध्ये आणि आळ्याच्या बाहेर एकही बैल गेला नाही मागच्या वर्षी. दिसतंय आमचं आळ पूर्णपणे दगडामध्ये पॅक केलेलं आहे, त्याला गेट आहे, एक साईडनी गेट आहे, म्हणजे चांगलं सुसज्ज असं आळ पण आहे आमचं. म्हणजे चांगल्या तालुक्यातल्या टॉपच्या बैलगाडा मालकांनी भेटी दिल्या आणि विशेष म्हणजे वर्षभर आजपर्यंत दर रविवारी आमच्या घाटात रेसलला बैल येतात. ती आवर्जून येणार. इथं जवळजवळ दर रविवारी 10-20 बैलगाडी 100% पळतात. म्हणजे पार तालुक्यातल्या चांगल्या चांगल्या भागातून बैलगाडी मालक आमचा घाट चांगला आहे म्हणून या ठिकाणी येतात. का त्या बैलांना दुखापत होतच नाही इथं. बरं, आळ्यातलं नियोजन कसं असणार आहे? आळ्यामध्ये आमची गावातली सगळी तरुण पोर आहेत ना, ती 100% सहकार्य बैल पकडायला करतात आणि आळ्यात काही अडचणच येत नाही. पहिली गोष्ट म्हणजे आळ्यात बैल गेला ना, काळ मोठे राऊंड मारून बरोबर जे खालून जे लोक पळत वर जातात त्यांच्यापाशी ती बैल पकडायला येतात बरोबर. हा, आणि बांडा ग्रुपचं नियोजन आहे, ते मंडळी आम्ही बोलायच्या प्रयत्नात आहोत, ते पण आम्हाला सहकार्य करणार बाबा नाही का बैल पकडायला वगैरे. आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आम्ही. बरं, रॅकचं नियोजन कसं असणार आहे? खाली तळामध्ये नियोजन कसं असणार आहे? आता रॅकचं नियोजन कसं आहे माहिती का, मी तुम्हाला मागाशी सांगितलं, आम्ही सिरियल प्रमाणेच टोकन घेणार आहे, मध्ये गाडा घालून काय जाणार नाही. काय होतं, कोणत्या जवळचा माणूस येतो तो काय करतो, गाडा मध्ये घालतो, ऊन बघतो, सावली बघतो नाही का. आता मग उन्हात माझा बैल पळवायचा नाही असं नाही चालणार. जे नियमानुसार आहे तेच. थोडाफार आम्ही कमिटी बदल करू शकते, मागं पुढे होऊ शकतो थोडंसं नाही का, किंवा शर्यत 10ला चालू करायची, 11 वाजता चालू केली, 2-4 गाडी मागं पुढे सुरुवातीच्या काळात होऊ शकतात. पण ज्यावेळेस घाटाचा सुरळीत चालू होईल त्यावेळेस मध्ये आम्ही कोणाला गाडी घालून देणार. लेट होईल फक्त. हा, पहिल्या दिवशी आमची देवाची काठीची मिरवणूक असती, त्यामुळे थोडासा एक 10-15 आम्ही कळू सगळ्या बैलगाडा मालकांना की आमचा घाट किती वाजता चालू होणार आहे. तरी पण अंदाजे सांगा, पहिल्या दिवशी किती वाजता चालू होईल? आमचा 11 वाजता घाट चालू होईल पहिल्या दिवशी. आणि दुसऱ्या दिवशी? आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9-9:30 दरम्यानच. 9 वाजता 9:30 वाजता चालू करणार, म्हणजे लास्ट फायनल 10 वाजेपर्यंत 100% चालू करणार. आणि आता 200 टोकन झालेत म्हणलं, पहिल्या दिवशी 200 टोकन आणि जे येणार आहे ते दुसऱ्या दिवशी. पण निम्मे टोकन आम्ही घेणार. पहिल्या दिवशी निम्मे घ्यायचे, दुसऱ्या दिवशी निम्मे घ्यायचे. पहिल्या दिवशी काढण्याची मिरवणूक आहे ना, जरा कमी गाडी ठेवते, दुसऱ्या दिवशी आज गाडी ठेवते. तर आमची म्हणजे यात्रा कमिटीची विनंती आहे, आजूबाजूला जे ग्रामस्थ मंडळी आहेत किंवा बैलगाडा मालक आहेत, आता काय होतं, आमच्या गावच्या यात्रेच्या 4 दिवस अगोदर तालुक्याच्या ह्या आमच्या ज्या पट्ट्यामध्ये रोज यात्रा आहे, तरी पण आमच्याकडे बैलगाडा मालकांचा सहभाग जास्त आहे. आमच्याकडे 200 टोकन आज झालेत, बाकीच्या गावांमध्ये एवढे टोकन काय झालेले नाहीत. आमचा घाट चांगला आहे म्हणून लोक आम्हाला प्राधान्य देतात. बरोबर. आणि आम्ही पण मग त्यांचा मान ठेवणार 100% की वशिलेबाजी घोटाळेबाजी अजिबात करणार नाही. प्रामाणिकपणाने आम्ही या ठिकाणी काम करणार. आणि पहिल्या क्रमांकास जे आमचे नाही का गाडी जाणार आहेत त्यांना बिस्लेरी बॉक्सची सोय वगैरे असं म्हणजे चांगल्या प्रकारे जेवणाची व्यवस्था आमचं चाललंय. शाळेमध्ये मालकांसाठी सर्व बैलगाडा मालकांना जेवणाची व्यवस्था करायची असं नियोजन आमचं चाललेलं आहे. दिवसभर चालू राहील, दोन्ही दिवस चालू राहील, दोन्ही दिवस जेवण चालू राहील. पाण्याची सोय आमची संभाजीदादा ढोबळे त्यांनी प्रत्येक गाड्याला पहिल्यात येणाऱ्या गाड्याला बिस्लेरीचं बॉक्स दिले. आणि मग ग्रामस्थांचं योगदान लय मोठं आहे याच्यामध्ये. ग्रामस्थ आम्हाला भरपूर सहकार्य करतात. आणि कालच्याला आम्ही सहज घाटामध्ये आलो, 15 मिनिटात ट्रॅक्टरचं नियोजन झालं. 10-20 लोकांनी स्वइच्छेने फोन केले, मेसेज टाकला ग्रुपला, तर लगेच लोक म्हणले आमचं ट्रॅक्टर ते सौजन्य देव. मी चांगली संकल्पना आहे. त्यानंतर घाटाच्या दोन्ही बाजूला प्रेक्षकांना बसायला सावली पण करणार आहे. थोडी नेट आपली हिरवी नेट असते ना, ती नेट आम्ही मारणार आहे. म्हणजे जेणेकरून बाबा लोकांना पण उन्हात आणत नको, बैलांना पण थोडंसं आम्ही ना त्यांच्या सोयीसाठी आता रोलिंग आज काल केले, आज पण पाणी मारून करणार, उद्या पण करणार. आळ्यामध्ये पण थोडीशी साफसफाई स्वच्छतेची काम अजून करायची, ती पण सगळी बाकी ती पण आज उद्या 2 दिवसामध्ये करून घेणार. आता ही जी झाडं जी लावलीत तुम्ही चारी साईडने, ही संकल्पना कोणी दिली तुम्हाला? काय ही जी झाडं आहेत ना, आमच्या गावचे बजरंग बोरकर म्हणून एक ते 14 ट्रीज म्हणून जे हे संस्था आहे त्याच्यामध्ये काम करतात. प्रवीण बोरकर आहेत पोलीस पाटील, त्यांच्या माध्यमातून आम्ही काय केलं माहिती का, त्या तायडे साहेबांना सांगितलं, विनंती केली की बाबा आमचा घाट आम्ही बांधलाय, भविष्यात एक 4-6 वर्षामध्ये ही झाडं मोठाली होतील, लोकांना सावली होईल, थोडी घाटामध्ये पण बैलांना वगैरे थोडंसं हवेशीर वातावरण राहील. मग त्या दृष्टीने आम्ही प्लॅनिंग केलं मागच्या वर्षी. आणि या बाजूची सगळी झाडं जगलेली आहेत आणि यांना रोज पाणी घालण्याचं पण काम चालू आहे. आणि अजून पण जी झाडं अशी जी नाही का सावली देणारी झाड आहेत ती झाडं आम्ही लावणार आहेत. आज काल परवा 2-4 झाडं लावली. आणि अशी म्हणजे 4ही बाजूने आम्ही घाटाला परत आळ्याच्या समोरच्या बाजूला पण जे आमचं आळ आहे, आळ्याच्या पण 4ही बाजूला झाडं लावणार आहेत, जेणेकरून त्या सावलीच्या बाहेर बैल गेलीच नाही पाहिजे. हा, आता पण झाडं लावली आहेत आणि पुढे पण लावणार आहेत झाडं. बरं, आता अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचा जो नियम आहे, म्हणजे जर बैल प्रत्येकाचे नंदी जर आले पाहुण्यांचे, तर बांधण्यासाठी सावली वगैरे आहे का?
आता आमच्याकडे ना इथं खाली आंब्याची झाड आहेत 5-6 अशी मोठाले आंब्याची झाड आहेत एक 200 फुटाची उंच झाड आहेत म्हणजे जुन्या झाड आहेत एकदम. त्याच्या खाली इथे ना तुमचे सगळे बैलगाडी बसू शकतात. इथं आमची शाळा आहे, शाळेच्या शेजारी वावर आहेत लोकांना. आम्ही तिथे ना पार्किंगची सोय आहेत, झाड आहेत, बैलांना खाली उतरवायला आम्ही जागा वगैरे करून देणार आहे. आणि इकडे पण खाली बाजूला पण भरपूर झाड आहेत. म्हणजे सावली गावात आमचं गाव जसं म्हणजे कृषी प्रधान गाव आहे, झाडं भरपूर आहेत, पाणी 24 तास आहे. हा काय अडचण येणार नाही. 24 घाटाच्या तळाशी टाकी आहे पाण्याची टाकी आहे आणि पाणी 24 तास आमच्या गावात पाण्याचा तोटा नाही आम्हाला, त्यामुळं काही अडचण येत नाही आम्हाला. आजपर्यंत काही अडचण आली नाही. बरं जवळपास घाटाच्या कुठे विहीर नाही, काय नाही किंवा बाबा खड्डे नाही, असं काही अडचण नाही. आणि घाटाच्या बाहेर पहिली गोष्ट बैल जातीच नाही, जाणार नाही. बरोबर आहे. चांगलं आमचं नियोजन चांगलं आहे. आम्ही सोय पण चांगली करून दिली या ठिकाणी. रामकृष्ण हरी, तुम्ही वेळात वेळ काढून ही आज मुलाखत दिली, आढावा मुलाखत. त्या मुलाखत खूप छान झाली आणि तुमचा गट हिंदकेसरी नाही सप्त हिंदकेसरी हो, सगळीकडे तुमच्या गटाचं नाव हो, ही आमची सदेश. धन्यवाद, मनापासून धन्यवाद. तुम्ही या ठिकाणी आले, आमच्या सायगाव ग्रामस्थांच्या वतीने मी तुमचं स्वागत करतो. सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि सर्व बैलगाडा मालकांना, बैलगाडा शौकीनांना विनंती करतो की 4 एप्रिल आणि 5 एप्रिल आमची ग्रामदैवत वेताळेश्वर महाराजांचा उत्सव आहे. या उत्सवामध्ये आपण सर्वांनी आनंदाने सहभागी व्हायचे. या ठिकाणी बैलगाड्यांच्या शर्यतीचं आयोजन केले. स्पर्धेचा तुम्ही मनमुराद आनंद घ्यायचा आहे. त्यानंतर करमणुकीचे कार्यक्रम आहेत, याचा महिला भगिनी असतील, सर्वांनी लहान थोरांनी आनंद घ्यायचा आणि आमच्या यात्रेची शोभा वाढवायची ही सगळ्यांना विनंती. रामकृष्ण हरी.